चला, आवाज क्लिअर आहे? स्क्रीन दिसते? ओके. चला, आजच्या सेशनला सुरुवात करू. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. त्यांच्या मूर्तीला अभिवादन करून आपण परीक्षेची नवीन प्रेरणा घेऊ. अभ्यासाचं एक संकल्प करूया की मी टीईटी पास होणारच. कोणता संकल्प? मी टीईटी पास होणारच. पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची असते. पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची असते. ओके, चला. आता आपण ह्याच्यामध्ये काल बघितलं होतं उती बघितलं होतं. उतीची तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती मी तुम्हाला. काय सांगितली होती? की उती म्हणजे पेशींचा समूह आहे, बरोबर? पेशीचा समूह, पण समान कार्य, तो समूह तर आहे, समान कार्य करणाऱ्या पेशी समूहाला उती असं म्हणायचं. उती म्हणायचं मेन. त्याच्यामध्ये आपण प्लांट टिश्यू बघितला होता. प्लांट टिश्यूचे 2 टाईप पडत होते. प्लांट टिश्यू कोणते आहेत ते टाईप सांगा? प्लांट टिश्यूचे 2 टाईप सांगा पटकन. काल रिवाइज पण घेतलं होतं, सांगा. बरोबर कोमल मॅडम. विभाज्य उती, विभाज्य उती. आणि दुसरी स्थायी होती. दुसरे कोणते? स्थायी होती. ह्या 2 घेतल्या होत्या. आता ह्या विभाज्य उतीचे आपण पुढे 3 प्रकार घेतले होते. घेतले होते की नाही? सांगा ते कोणते 3 प्रकार? 3 प्रकार मधला पहिला प्रकार सांगा. विभाज्यचे. विभाज्य, बरोबर, प्ररोह. देवाने मॅडम बरोबर, प्रौढ. दुसरा पार्श्व, बरोबर कोमल मॅडम, पार्श्व. बरोबर उज्ज्वला मॅडम. आणि तिसरा आंतरीय. आता ह्यांचं आपण घेतलं होतं, बरोबर आहे. हे 3 घेतलं होतं. या 3 माहिती पण घेतली होती. हे काय करतात? मूळ, खोड यांची काय करतात? लांबी आहे. आणि हे काय करतात? मूळ आणि खोड यांची रुंदी वाढवण्याचं काम करतात, बरोबर आहे. आणि हा तिसरा उरला. हा तिसरा काय करतो? फांद्यांची वृद्धी करतो. वृद्धी, हा वृद्धीमध्ये येतो. ओके, इथपर्यंत आपण छान बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघायचं आता स्थायी मध्ये. स्थायी बघू आपण आता उती. दुसरा प्रकार आहे स्थायी. स्थायी. आता ह्या स्थायी उतीमध्ये त्याचे सब टाइप्स पडतात. त्या सब टाइप मध्ये जो पहिला प्रकार आहे आपला तो सरल, सरल उती. आणि दुसरा प्रकार आहे तुमचा जटिल उती. जटिल उती. आता ह्या सरल उतीचे अजून सब टाइप्स पडतात. अजून आता सरल उती कशाला म्हणायचं? एकाच प्रकारच्या, हे सरल उती, एकाच प्रकारच्या पेशी, एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या उती. एकाच प्रकारच्या, वेगवेगळ्या नाही ना, काहीच नाही. एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या उती. थोडक्यात रायबोसोम घेतलं तर त्याच्यामधले जे अंगकेमधल्या ज्या उती सापडतील त्याच उतींपासून एकाच प्रकारच्या पेशी. आता ह्या सरलचे पुढं 3 प्रकार पडतात. पहिला आहे मूल उती. मूल उती, त्यांना म्हणायचं पॅरेंट कायमा. पॅरेंट
कायमा. दुसरा आहे स्थूल कोण. स्थूल कोण, मला बी घ्यावं लागेल. हा बघा टाईप आहे, सब टाईप आहे, सब टाईपचे सब टाईप आहे. स्थूल कोण, कोलेन टायमा. कोलेन टायमा. आणि तुमचा तिसरा प्रकार आहे दृढ. दृढ, सॅलन कायमा. आता दिसतंय. ओके. आता हे त्याचे सब टाईप आहेत. इथं जटिल घेतलेलं नाही. हा जटिल नाही अजून घेतलेला आपण. इथं आपलं फक्त हे चालू आहे, स्थायी ऊती इथं चालू आहे. स्थायी ऊतीमध्ये सरल ऊती चालू आहे. सरल ऊती मधली मूल ऊती. मूल ऊती बघूया आता, या 3 ऊती आहेत. सरल ऊतीचे सब टाईप 3 पडतायत. मूल ऊती, स्थूलकोन आणि दृढ. आता ह्या मूल ऊतीचे परत पुन्हा 2 पार्ट पडतात. परत 2 पडतात. परत किती पडतात? 2. एक हरित ऊती. हा बरोबर, काल सांगितलं होतं मी, पण आपण पहिल्यापासून घेऊया. हरित ऊती. आणि दुसरी कोणती आहे? वायू ऊती. आता इथं शॉर्टकट लिहिते मी. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये डायरेक्टली दिसतं हरित ऊती म्हणजे काय असणार आहे. ह्याच्यात हरित द्रव्य असणार आहे. हरित द्रव्य, कसं द्रव्य असणार आहे? हरित द्रव्य. त्याच्यामुळं काय होतं इथं? फोटोसिंथेसिस होतं, प्रकाश संश्लेषण. काय होतं? प्रकाश संश्लेषण होतं. खालचं तुम्हाला दिसतंय का? ओके. प्रकाश संश्लेषण ह्याच्यामध्ये. आणि हा आहे तुमचा इथं वायू. वायूमध्ये असतात गॅस. गॅस असतात. पानांमध्ये जे छिद्र असतात, झाडांमध्ये जे वायू लपलेले असतात, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, हे ह्याच्यामध्ये असतात, वायूमध्ये. ओके. आता हे स्थूलकोण. स्थूलकोण काय करतं? झाडांच्या पानांमध्ये किंवा देठांमध्ये फ्लेक्झिबिलिटी. झाडांची पानं हलतात की नाही? सांगा बरं, सांगा पटकन. सांगा, झाडांची पानं हलतात की नाही? झाडं सजीव आहेत की निर्जीव आहेत? सांगा. मेन ते सांगा अगोदर मला. झाडं सजीव आहेत की निर्जीव आहेत? सजीव म्हणल्यावर ते हलतात डुलतात, बरोबर आहे. सांगा बरं. बरोबर देवांमध्ये सजीव आहेत. मग ते झाडांमध्ये जे हलण्या डोलण्याची जी पानांच्या देठांमध्ये वगैरे फ्लेक्झिबिलिटी जी आहे, ते हे स्थूलकोन निर्माण करतात. आणि हे जे आहे इकडचं दृढता, हे नावातच आहे, त्याच्या वनस्पतींना दृढता देतात. म्हणजे बरोबर आहे शुभमा, कठीणपणा. झाड कठीण असतात. काही असतात थोड्या वेली वगैरे हाताने मोडतात, पण जे झाड जे बघतात आपण, ते कटकन मोडतं का? आपल्याला हे करावं लागते, खूप ताकद लावावी लागते, तेव्हा झाड मोडतं. कठीणपणा देतात, त्यांना दृढता देतात. आणि हे कठीणपणा, मजबूतपणा, ते एक ना प्रकारचं रसायन देतं. रसायन मृत पेशी. ह्याच्यामध्ये मृत पेशी असतात, मृत पेशी. ज्याला एक रसायन आहे, त्या रसायनाचं नाव आहे लिगाईन. ओके, लिगाईन. फ्रेंड समजले? आता विभाजित संपल्या आपल्या. स्थायी आहे. स्थायीमध्ये सरल ऊती. सरल ऊतीमध्ये पुन्हा 3 त्याचे सबटाईप्स पडतात. मूल ऊती, स्थूलकोन आणि दृढ. दृढ ऊती. त्या मूल ऊतीचे पुन्हा 2 टाईप पडतात, हरित आणि वायू. हरित ऊती, वायू ऊती. हरित ऊतीमध्ये हरितद्रव्य आहे, वायू ऊतीमध्ये वायू आहे. थोडक्यात स्थूलकोन मध्ये पानांच्या देठामध्ये फ्लेक्झिबिलिटी, त्याला जे हालचाल करण्यासाठी जी मदत देतं, ते स्थूलकोन ऊती देतात. दृढ ऊतीमध्ये कठीणपणा, मजबूतपणा, मृत पेशी, लिगाईन याच्यापासून बनतात. समजलं? क्लिअर आहे इथपर्यंत? सांगा. क्लिअर आहे का?
ओके शोभना. बघा मोजक्याच कमेंट्स येत आहेत. क्लासला बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मोजक्याच मोजक्याच कमेंट्स येत आहेत आपल्याकडे. सर्वांनी कमेंट्स केलेलं पाहिजे, सर्वांना कळायला पाहिजे ना. तुम्हाला कळते तर कमेंट्स करा, म्हणजे मला असं वाटते की आहे क्लासमध्ये आहेत सगळे, नाहीतर उगाच झोपा काढू नका. चला आता आपल्याला बघायचं जटिल, त्याचा दुसरा टाइप जटिल. जटिल. आता ह्या जटिलचे पुन्हा सबटाईप पडतात दोन. जटिल होती यांच्या नंतर दोन टाईप पडतात. आता जटिल कशाला म्हणायचं ते अगोदर घेऊता. जटिल आता तिथे एकच पेशी होत, आता इथं त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या पेशीपासून बनलेला समूह. समूह किंवा वनस्पती काही म्हणू शकतात आपण इथं, त्याला जटिल ऊती म्हणायचं. आता ह्या जटिल ऊतीचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे तुमचा जलवाहिनी आणि दुसरा आहे रसवाहिनी. या दोन्हीच्या अर्थ तुम्हाला माहिती. जलवाहिनी झाडांमध्ये काय करतात, काय करतात? जलवाहिनी झाडांमध्ये काय करतात, मुळापासून टोकापर्यंत काय करून घेऊन जातात? ह्या पाणी वाहण्याचे काम करतात. पाणी वहन, पाणी वहन करतात ह्या जलवाहिन्या. काय करतात? पाणी वहन करतात. यांनाच इंग्लिश मध्ये झायलेम असं म्हणायचं आणि इकडं होलं. ह्या काय करतात? पाणी वाहण्याचे काम करतात. ओके. आणि ह्यांना वूड टिश्यू पण म्हणतात. हा वूड टिश्यू, वूड टिश्यू असे म्हणतात. ओके, लक्षात आले? पाणी वाहिन्या. आणि रसवाहिन्या, रसवाहिन्या म्हणजे अन्न. अन्न प्रकाश संश्लेषण करून जे त्यांनी फोटोसिंथेसिस करून जे स्वतःसाठी अन्न तयार केले ते मुळांपर्यंत पोहोचण्याचं, हे मुळापासून वर खोडांपर्यंत जाते, हे खोडापासून मुळापर्यंत येते, टोकापासून ना. अन्न वाहण्याचे काम हे करतात. काय करतात? अन्न वाहण्याचे काम, अन्न वहन, अन्न वहन करतात. याला पास्ट फायबर पण म्हणतात. हा आता ह्या दोन्ही ज्याच्यामध्ये आहेत, त्या दोन्ही जलवाहिन्या आणि रसवाहिन्या ज्याच्यामध्ये आहेत त्यांना काय म्हणायचं? संवहनीय वनस्पती. आपण बघितले असंवहनीय, संवहनीय वनस्पती बघितल्यात आपण, बरोबर आहे? त्याच्या पाठीमागे आपण बघितले. इथपर्यंत समजले आता? ह्याच्यामध्ये तर नो डाऊट. का तर ह्याच्यानंतर आपण प्राणी होते, अॅनिमल सेल सुरू करणार. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? इथं प्लांट सेल संपलाय. पेशी आणि ऊती आपण पाहत होतो. पेशी संपला, ऊती संपला. ऊती मधला प्लांट पण संपला. पेशी पण आपण दोन प्रकारच्या बघितल्यात, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. हा आता ऊतीमध्ये बघितलंय आपण, ऊती बघितल्या, वनस्पती ऊती बघितल्या. आता प्राणी ऊती बघायच्या. इथपर्यंत समजलंय? क्लिअर आहे? घ्यायची प्राणी ऊती? सांगा बरं. ओके, मनीषा मॅडमचं उत्तर आले. अजून सांगा. ओके ओके सतीश सर, ओके घेऊया. आता आपले बघायचे प्राणी ऊती. प्राणी ऊती, अॅनिमल सेल, अॅनिमल टिश्यू, सॉरी, अॅनिमल टिश्यू. आता ह्या प्राणी ऊतीचे मुळात दोन प्रकार पडतात. नाव तीच आहे तिकडं पण.
दोन प्रकार पडतात. कार्य पण तसंच आहे. दोन प्रकार पडतात. पहिला आहे सरल उती, सिंपल, आणि दुसरा आहे जटिल उती. जटिल उती, कॉम्प्लेक्स. बघ, आता ह्या सरल उतीमध्ये त्याचा एक सब टाईप पडतो इथं, अभिस्तर. या सरल उतीमध्ये त्याचा एक टाईप पडतो अभिस्तर टिश्यू, अभिस्तर उती. सलग इपायथल उती असं पण म्हणतात, किंवा टिश्यू. आता ह्याचं काम काय असतं, हे आपल्यामध्ये पण असतं. प्राणी म्हणल्यानंतर आपण पण आलोय का, मानव पण आले. सर्व प्राण्यांमध्ये त्वचा हे कुठं कुठं आढळतात आता ह्या उती बघा. त्वचा, जठर, कुठेही असतात हा, हे वेगवेगळ्या ठिकाणावर राहतात. आताडे, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, ग्रंथी, एक्सेट्रा इथे ह्या आढळतात. ह्या उती इथे आढळतात. आणि ह्यांना आपल्या शरीराचे काय करतात, शरीराचे संरक्षण करतात. रक्षण करतात हे आपल्या शरीराचे, म्हणजे बॅक्टेरिया घुसू देत नाही, हे फाईट करतात सर. आणि ह्यांचे काम काय आहे बघा, त्या उतींचं काम काय आहे, स्त्रवणे, स्त्रवण करणे, नंतर अन्नाचे शोषण करणे, अन्नाचे शोषण करणे, आणि उत्सर्जन, उत्सर्जनासाठी पण याच टिश्यू आपल्याला मदत करतात. हं? आपल्या शरीरातली किंवा इतर कोणत्याही शरीरातली घाण बाहेर काढण्यासाठी या अभिस्तर उती काम करतात. बघा, प्राणी पेशी आहे, प्राणी उती आहेत आपल्या, त्याच्यामध्ये सरल उती, जटिल उती, हे दोन प्रकार आहेत. सरल उती मधला जो तुमचा सब टाईप आहे त्याचं अभिस्तर उती, अभिस्तर उती. त्वचा, जठर, आतडे, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, ग्रंथी, आणि ह्याच्यामध्ये ज्या ग्रंथीमध्ये आढळतात ना त्यांना ग्रंथी अभिस्तर उती असं पण म्हणतात ना, ग्रंथी अभिस्तर उती. ह्याचे सब टाईप पुढं पण आहेत, पण ते आपल्याला काही एवढे कामाचे नाहीयेत. फक्त आपल्याला ह्यांचं काम लक्षात ठेवायचं. समजले? आता जटिल उती बघायच्यात आपल्याला. जटिल उतीमध्ये 3 सब टाईप आहेत. ओके, त्याच्यामधला पहिला जो आहे तो संयोजी, दुसरा आहे स्थायू, आणि तिसरा जो आहे तो आहे चेता. इथपर्यंत कळालं? हे बघायच्यात आपल्याला, अभिस्तर उती बघितली आपण, कळाले? घेऊ पुढं, संयोजी उती घेऊ, समजलंय? ओके. आता या प्राणी उती मधला आपली जटिल, दुसरा आहे जटिल. जटिल मधला पहिला घ्यायचा आपल्याला संयोजी, कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू. आता ह्या उती कुठं कुठं आढळत असतील बघा, मी तुम्हाला सांगते संयोजी उती कशाला म्हणायचे ते. विविध उती, पुन्हा तुम्ही लगेच उदाहरण सांगा मला, उती आणि अवयवांना, अवयवांना एकमेकांशी जोडणाऱ्या, जोडणाऱ्या उती म्हणजे
संयोजी ऊती होय. सांगा ते कुठं कुठं आढळत असतील मग. सांगा. आपले काही अवयव जोडलेले आहेत की नाही. बघा, हाड एक्झाम्पल आपलं हाड, अस्थिबंध, असे दवाखान्यामध्ये वगैरे तुम्ही नाव ऐकता हाडांचे वगैरे तिथं अस्थिबंध. हे लिगाइंट जे तुम्हाला मग सांगितलं होतं ना, तशा रसायन टाईप मध्ये मोडलं जातं. सांधे बरोबर. हं? हे बोन टू बोन, बोन टू बोन कनेक्शन. आपला जे हाताचा कोपरा आहे आणि इकडून वरून जो हात आलाय तो जॉईंट बघा. आपला शोल्डर पासला जॉईंट बघा. नीचा जॉईंट बघा. आपल्या हातामध्ये जोडलेत की नाही. जोडलेत की नाही. आता स्नायुबंध ह्याच्यामध्ये अस्तित्व आहे. स्नायुबंध पण आहेत. मसल टू बोन कनेक्शन, मसल टू बोन कनेक्शन. त्वचेचं हाडाशी जुळवलंय की नाही. आता हे आतमध्ये हाड आहेत, वरून त्वचा आहेच की, ह्यांचंही कनेक्शन आहेच की. एक कनेक्ट करतं मेंदू ऊती, जे की मेंदूंचं संग्रहण करते. मेंदू ऊती ह्याच्यामध्येच येतात. कार्डेज, कास्ती ऊती, दातांसारखे दात पण कनेक्ट आहेत आपले. ओके, कठीण कळालं. संयोजी ऊती कळाल्या. सांगा, संयोजी ऊती कळाल्या का तुम्हाला. विविध ऊतीपासून एकमेकांना कनेक्ट करणारा ऊती म्हणजे संयोजी ऊती. लक्षात ठेव. बोन टू बोन कनेक्ट असंही लक्षात ठेवलं तरी चालतंय. हाडांना जोडणाऱ्या ऊती म्हणलात तरी चालतंय. ओके. आता जटिल मधला दुसरा प्रकार घेऊया. जटिल मधला दुसरा प्रकार घेऊ. दुसरा आहे स्नायू ऊती. स्नायू ऊती, मसल टिश्यू. आता हालचाली मदत करण्यासाठी ज्या ऊती असतात ना, त्यांना मसल टिश्यू म्हणायचं. याचे मुळात 3 प्रकार पडतात. या स्नायू ऊतीचे किती प्रकार पडतात. प्रकार 3 पडतात. पहिला प्रकार आहे ऐच्छिक, ऐच्छिक स्नायू, ज्याला की पट्टकी स्नायू पण म्हणतात. व्हॉलंटरी स्ट्रेटेड आणि स्केलेटल पण टिश्यू म्हणतात ह्याला. ओके. दुसरं आहे अनैच्छिक, अनैच्छिक स्नायू, याला अपट्टकी. आणि तिसरा जो आहे तो हृदय, कार्डिओ. त्या स्नायू ऊतीचे 3 प्रकार पडतात. आता पहिला आहे ऐच्छिक. ऐच्छिक म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल ना, आपल्या मनाविरुद्ध मनात असेल म्हणजे आपल्या मनाप्रमाणे जेव्हा आपल्याला वाटेल, आता मला वाटेल मी लिहिणार आहे, आदेश दिलाय मी इथे लिहायले. ओके. मला वाटते मदत करणार आपल्या हालचालीसाठी, जे आपल्या मनाने मनाने किंवा आपलं ज्यावर कंट्रोल आहे, ज्यावर कंट्रोल आहे, कंट्रोल, अशा होती. अशा होती म्हणजे ऐच्छिक होती. म्हणजे कोणत्या ऐच्छिक होती. कंट्रोल आहे आपलं. आता मी म्हणते मूठ बांधा, आता तुम्हाला सांगते तुमच्या मनावर राहिलं ना तुम्हाला मूठ बांधायची की नाही. आता मी म्हणते की हे मला समजलंय, हे तुम्ही पण मला सांगा. तुमच्या मनावर आहे मला सांगायचं की नाही. तुमच्या हातात तुमच्या बॉडीचं कंट्रोल आहे, बरोबर आहे.
आता मी अशा हात करते असे करते हे माझ्या हातात आहे. ऐच्छिक आहे, माझ्या मनावर आहे, मला नाही वाटलं मी करणार नाही. मग असं उदाहरण सांगा काय काय आहे आपल्या ह्याच्यामध्ये कंट्रोल. दोन तीनच सांगा, जास्त इथं टाइमपास करायचं नाही आपल्याला. सांगा. हात आहे आपल्या कंट्रोलमध्ये. अजून 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 पाय. बरोबर शोभा मॅडम. पाय. आणि मेन म्हणजे ओठ. कधी बोलायचंय कधी नाही, म्हणजे तोंड उघड म्हणत नाहीत का आपण, तोंड उघड. आपण तोंड कधी उघडतो, आपले स्नायू काहीतरी हलवल्याशिवाय तोंड उघडत नाहीत ना. एखाद्याचा राग आला किंवा आपल्या घरी मुलं परेशान करायले, आपण रुसून बसले का आपण म्हणतो अरे बाबा आता तरी तोंड उघड, आता तर बोल, काय तर सांग. हा, आईच. पण आईजलाही आपण जास्त वेळ हे करू शकत नाहीत. भरपूर आहे. ओके. आईज एक्सेट्रा करू हा. या उरत अनैच्छिक. अनैच्छिक. तिथं काय करू, अनैच्छिक करू. अनैच्छिक नाही, अपट्य. मनाविरुद्ध, जिथे की आपलं कंट्रोल नाही. मनाविरुद्ध म्हणजे जरी आपल्याला रोखायची इच्छा असेल तरी रोखू शकत नाही. मन. थोडक्यात मनाविरुद्ध म्हणजेच मन. एखाद्या गोष्टीचा आपण विचार करायला लागलो, नाही 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 थांबायचं आपल्या तिथं, असं म्हणू शकतो का आपण, मन कुठेही जाते. हा बरोबर राजश्री मॅडम. मनाविरुद्ध. नो कंट्रोल. मेंदू. ओके. तुमचा हार्ट, मेंदू, जठर, रक्तवाहिन्या. आपण म्हणणार आहे त्यांना की तुमचं रक्त वाहू देऊ नका, थांबवा. म्हणू शकत नाही. मी झोपेतून उठल्यावरच रक्त हलवा व्हायला सुरू करा. हा? असं नाही म्हणू शकत. थोडक्यात नख, आपल्याला वाटतं एकदा काढले की नख महिनाभर वाढून येत. येस येस. बरोबर. बरोबर आहे जस्ट. इंटरनल ऑर्गन्स. आपल्याला वाटतंय वाढू श्वसन. बरोबर सिकंदर कांबळे सर. बरोबर. हिअर्स. बरोबर सतीश सर. अशा काही गोष्टी आहेत, एक्सटर्नल पण आहेत आणि इंटरनल पण आहेत. हा बरोबर म्हणशा. आपल्याला वाटते की आता केस कट केलेत, उगीच पार्लरचा खर्च कशाला आता नाही वाढायचं. जेंट्सला पण तसंच वाटते, अरे एकदा कटिंग केली आता 2-3 महिने तर काही केस वाढू नये. असं होतंय का पण. नाही, आपलं कंट्रोल नाही तिथं. वाटतं. ह्या ज्या आहेत ते एनएच स्नायूमध्ये जातात, या ऊतींमध्ये जातात. आणि तिसरा जो आहे आपला हर्ट. हर्ट. हृदय ऊती. सॉरी हर्ट घेतली मी. हृदय ऊती म्हणजे कार्डिक. याच्यामध्ये काय होतं, हार्ट संबंधित रक्त पंप करणे, त्यांना हार्टचे जे त्यांचे ठोके आहेत, हृदयाचे ठोके वाढवणे, कमी करणे, त्यांचं कंट्रोल करणे, हे सगळं काम हे हृदय होते करतात. त्यांच्याकडे एकच डिपार्टमेंट आहे हार्टचं, आणि हे लय महत्वाचं डिपार्टमेंट आहे, तुम्हालाही माहिती आहे. थोडी या डिपार्टमेंटने इकडं तिकडं केलं, आपण आज इथं उद्यावरी असं होऊ शकतं इथं. बरोबर आहे ना. हे डिपार्टमेंटला खूप स्ट्रॉंगली कडक काम करावं लागते. बाकी खूप मोठ्या सिस्टम राहतात त्याच्यामध्ये, आणि लक्षात राहण्यासाठी सांगितलं तुम्हाला. चल, थर्ड जे आहे आपलं जटिल झाले. त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे आपला चेतावती. नर्व. नर्व. हे काय काम करतात बघा, जे आपला मेंदू आहे, मेंदू, मेंदूकडून ज्या ग्रंथी येतात किंवा सिग्नल तयार करणं. सिग्नल. सिग्नल तयार करणं. आता समजा मी म्हणलं आता उद्याच्याला मला क्लास घ्यायचा आहे, मला प्राणिमुती शिकवायची. हं? प्राणिमुती शिकवायची. हं? असं मी सांगितलं, तर हे काय करतं, हे मला सारखं आठवून देतं. हे सिग्नल कंटिन्यू सिग्नल देतं, हा आपल्याला आज शिकवायचंय, प्राणिमुती शिकवायची, एक सिग्नल तयार करतं. आणि नंतर हे जे सिग्नल तयार केलेलं आहे ना, ते काय करतं, मेंदूपर्यंत पोहोचवतं. मेंदूपर्यंत. त्याला म्हणायचं चेतावती.
चेतवते. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे हेच असणार, माहिती आहे की उदाहरण म्हणजे मेंदू आणि मेंदूरज्जू. समजलं इथपर्यंत? तर आणि उती इथंच संपल्यात आपल्या. इथपर्यंत समजलं तुम्हाला? हा सर. अरे मज्जारज्जू. हं? इथपर्यंत समजलं? ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही? रिवाइज करून घ्यायचं एकदा, क्वेश्चन आन्सर घेऊ. रिवाइज करायचंय का? ओके चल रिवाइज करू. पूर्ण चॅप्टर करायचंय का आपला पेशीपासून? सांगा. पेशीपासून करायचंय का उतीच करू फक्त? ते पण सांग. पूर्ण चॅप्टर करायचंय का? पटकन. पटकन पटकन. तुम्हाला कालच म्हणलं फास्ट जायचंय. आजचे. ओके. आजचे. अजून त्याला ह्या निमित्तानं कमेंट जास्त येतं. पूर्ण. ओके रजिस्टर. अजून कोणाचं? हा देवायन मॅडमचं पण पूर्ण चालेल. अजून चव्हाण सर पण पूर्ण घ्या म्हणतात. ओके. अजून चला पूर्ण घेऊ आपण. हा पेशी सुरुवात करूया आपण पेशीला. आता तुम्ही सांगायचं रिव्हिजन मध्ये तुम्ही पण बोललं पाहिजे. हा? शिकवताना नाही बोललं तरी हरकत नाही, पण रिवाइज मध्ये तुम्ही बोलायला पाहिजे. पेशी. पेशी म्हणजे काय सांगा? सजीवांच्या रचना आणि कार्याचे मूलभूत एकक म्हणजे पेशी. रचना, कार्य, मूलभूत एकक. पेशी. ओके. हे तुम्हाला कळाले? पेशीभोवती आवरण असते की नसते? सांगा पटकन. मी पेशीचे इथं एक छोटीशी कशी डायग्राम काढते. तुम्ही तोपर्यंत मला सांगा, पेशीभोवती आवरण असते की नसते? बरोबर. कोमल मॅडम तोच करायला. सेल मेम्ब्रेन येस या नो? एक पेशीपटल असते. पेशीपटल असते. बरोबर देवान मॅडम. आणि हे जे मध्ये डॉट 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 काढले, ह्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? म्हणजे जेल सारखं काढले बघा. पेशी द्रव्य. बरोबर कोमल मॅडम. पेशी द्रव्य. आणि हे जे मध्ये गोल केलेले आहे त्यांना काय म्हणायचं? पेशींचे अंगके. बरोबर कोमल मॅडम. अंगके. आता हे अंगके किती आहेत? तर त्याचं काही गणित नाही आहे, जास्त आहे. पण आपण काही अंगके इथे घेतले होते. काही अंगके इथे आपण घेतले होते. त्याच्यामध्ये आपण पहिल्या अंगके जे घेतला होता तो कोणता घेतला होता? रायबोझोम्स. घेतला होता की नाही? हं? आता हा रायबोझोम्स काय करतो? सगळ्यात महत्वाचं काम सांगितलं होतं मी तुम्हाला. रायबोझोम्स काय करतो? हा रायबोझोम्स काय करतो? हा रायबोझोम्स बरोबर प्रोटीन तयार करतो. प्रोटीन त्यांची निर्मिती करते. आता ह्या रायबोझोम भोवती आवरण आहे की नाही? आवरण आहे की नाही? नाही. बरोबर आवरण नाही. आहे की नाही? बरोबर आहे ना? नाही. रायबोझोम लक्षात राहिला? हं? राहिला की नाही?
त्याच्यानंतर दुसरा कुठला घेतला होता आपण? कोणता घेतला होता दुसरा? मायटोकॉन्ड्रिया. आता हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे याला काय म्हणतात? बरोबर, तंतुकणिका. तंतुकणिका. पण याला पेशींचं काय म्हणतात? बरोबर कोमल मॅडम, पॉवर हाऊस. याला पेशींचं पॉवर हाऊस म्हणलं. हं? काय म्हणतात? पेशींचं पॉवर हाऊस म्हणतात. हं? त्याचबरोबर हेच काय करतं, किंवा ह्याच्यामध्ये काय आहेत, स्वतःचे काय आहेत? बरं जाऊ दे, अगोदर सांगा, ह्याला आवरण आहे का? आवरण असते का याला? आवरण असते का? बरोबर, ह्याला दुहेरी आवरण असते. विस्तावरण असते नाही तर दुहेरी आवरण असते. बरोबर आहे, दुहेरी आवरण असते. हं? आणि या मायटोकॉन्ड्रियाला स्वतःचे डीएनए आहे. स्वतःचे डीएनए आहे. ओके, स्वतःचे. आता नंतरच आपण घेतला होता थर्ड. हो, येस, सेल्फ लायझोझोम्स, लयकारिका. त्याला काय म्हणायचं सगळ्यात मोठं ह्याचं नाव? लयकारिका. लयकारिका सांगा. लयकारिकांना दुसरं काय तर सांगितलं होतं मी, सुसाईड बॅग वगैरे त्याचे येतात का बघा. आठवा, आठवा, पटकन आठवा, फास्ट आठवा, कमेंट्स करा. सुसाईड बॅग. हो, रेकॉर्डिंग तुम्हाला मिळते. मिळते हा, रेकॉर्डिंगची काळजी करू नका, मिळते. काय म्हणतात त्याला मग, सांगा पटकन. आत्मघाती पिशव्या. आत्मघाती पिशव्या म्हणतात की नाही? का म्हणतात ह्याला तुम्हाला सांगितले, पण नाही, इथं ते होत नाही. त्यांचं कार्य मी वेगळं सांगितलं होतं. स्वाती मॅडम चुकतंय थोडं, अजून बघा. बघा पटकन. त्यात तर सेलच्या सुसाईड बॅग म्हणतात, पण स्वतःच्या पेशीला मारत असल्यामुळे ह्याला आत्मघाती पिशव्या म्हणतात. आणि यांचं काम काय आहे तो तुम्हाला सांगितलेले, सांगा बरं पटकन. बरोबर, कोमल मॅडम न उत्तर सांगितले. अजून कोणाचं येत आहे सांगा पटकन. सांगा पटकन. पेपर एक वाल्यांना आहे, पण ओरल ओरल आहे. बरोबर, मनोज सर. जटिल पदार्थ पचवण्यासाठी आणि अन्न पचवण्यासाठी, टाकाऊ पदार्थासाठी यांचा वापर केला जातो. उत्सर्जनासाठी पण वापर केला जातो. जटिल. ओके, चल पुढचं बघू. त्याच्यानंतर आपण रिक्तिका पण बघितलं होतं. रिक्तिका, व्हॅक्यूल्स. हे काय करते? रिक्तिका काय करतात? रिक्तिका काय करतात सांगा. पाणी साठवतात. बरोबर म्हणून पाणी साठवतात. पेशींना जे काम करण्यासाठी पाणी लागतं ना, ते पाणी हे साठवतात. साठवतात. टाकाऊ पदार्थ पण बाहेर काढतात ह्या, टाकाऊ पदार्थ. हं? त्याच्यानंतर पाचवा बघितला होता आपण, हरित लवके.
हरितलौकी. आता ह्या हरितलौक्यांमध्ये काय असतं सांगा तुम्ही. काय असतं हरितलौक्यांमध्ये? हरितलौक्यांमध्ये काय असतं? बरोबर, हरितद्रव्य मनस्तरचं बरोबर. स्वाती मॅडमचं बरोबर आहे. हं? त्याच्यामध्ये काय असतं? हरितद्रव्य. हरितद्रव्य असतं, त्यामुळे फोटोसिंथेसिस होते. फोटोसिंथेसिस झाल्यामुळे काय होतं? स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ओके. आणि यांना आवरण असतं का? यांना पण दुहेरी आवरण असते, बरोबर. दुहेरी आवरण असते. हं? यांना कसं आवरण असते? दुहेरी आवरण असते. ओके. याच्यानंतर मी काल तुम्हाला थोडस एक हे सांगितलं होतं, गोल्गी बॉडीज. गोल्गी बॉडीज सांगितलं होतं. हे पण पेशींचंच एक अंगक आहे. ह्याच्यावरही कधी कधी क्वेश्चन्स येतात हा. या गोल्गी बॉडीज ना झिल्ली मेम्ब्रेन पासून थोडं ऍड करते ह्याच्यामध्ये. झिल्ली, मी एक क्वेश्चन पाहिला ह्याच्यावर आलेला. झिल्ली मेम्ब्रेन पासून बनलेले असतात. गोल्गी बॉडीच्या चपट्या पिशव्यांसारख्या रचना असतात त्यांच्या. चपट्या पिशव्यांसारख्या, चपट्या पिशव्या रचना ह्यांची अशी असते. ओके. सगळ्या तशाच बनलेल्या असतात. झिल्लीपासून चपटे थर असतात, मेम्ब्रेन बाउंड सॅक असतात ह्या. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं केंद्रक. केंद्रक पाहिलं होतं, केंद्रक. न्यूक्लियस. न्यूक्लियस हा अंगकच आहे, पण पेशीचा काय आहे? काय आहे पेशींचा? मेंदू आहे, मेंदू. हम्म? त्यांच्यापासून न्यूक्लिओटाइड आपण रिॲक्शन बघितलं होतं, बरोबर आहे. त्यांच्यामध्ये मूलभूत जे असतं ब्रेन आहे, ब्रेन. पण ह्याच्यामध्ये जे मूलभूत घटक असतो तो कोणता आहे? नंबर एक. त्याच्यामध्ये मेन कोण आहे? या न्यूक्लियस मध्ये मेन आहे तुमचा नायट्रोजन. नायट्रोजन. आणि ह्या नायट्रोजन मध्ये आपल्याला आम्ल भेटतं, नत्रयुक्त आम्ल. नत्रयुक्त आम्ल. ह्या आम्लामध्ये आपल्याला 5 जण भेटतात, बरोबर. ऍडेनिन, थायमिन, ग्वाईन, नंतर सायटोसिन आणि युरासिल. ओके. हा, हे भेटतं. नंतर ह्यांची पुढे क्रिया होते, आणि ती क्रिया होऊन त्यांना मिळतो न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड. आणि ह्या न्यूक्लिओटाइड मध्ये शुगर टाकून पुन्हा काय मिळतो त्यांना? हे जाऊ दे, आपण न्यूक्लिओटाइड घेऊ. न्यूक्लिओटाइड मध्ये आपल्याला आरएनए, तेवढं डिटेल्स घेत बसलं तर वेळ पुरणार नाही आपल्याला. डीएनए मिळतं. आरएनए आणि डीएनए. आता आरएनए आणि डीएनए मध्ये आरएनएचं काम तुम्हाला माहिती आहे काय आहे? आरएनए कसं आहे? सिंगल स्टँडर्ड आहे की डबल स्टँडर्ड? आरएनए सिंगल आहे. सिंगल. आणि हा डबल. ओके. आरएनएचं काम आहे माहिती साठवणे. डीएनएचं काम आहे माहिती पुढं वहन करणे. ओके. पाठवणे. पाठवणे. आरएनए कुठं आढळतो? न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मध्ये. आणि डीएनए कुठं आढळतो तुम्हाला? डीएनए कुठं आढळतो? न्यूक्लियस मध्ये. ओके. त्याच्यानंतर आपण पेशींचे प्रकार बघितले होते. आधी केंद्रकीय पेशी, सांगा हे आधी केंद्रकीय पेशीमध्ये काय म्हणतात?
आणि दुसरी होती दृश्य केंद्रकीय पेशी. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल. येस, विवो. आता ह्या प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक या आधी केंद्रकीय सेल मध्ये कोणकोणते आढळतात आपल्याला ह्याच्यामध्ये? आवरण असतं का आधी केंद्रकीयला? आवरण असते का? काय होतं तो मेसेज? हा, उलट केलं का तिथे मी? ओके ओके ओके, उलट झालं असेल मे बी घाईमध्ये. थांबा. RNA DNA मध्ये माहिती येईल तुम्हाला. RNA माहितीचे वहन करतो आणि DNA माहितीच असतो. उलट केलं का? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके. आवरण. यांना आवरण असते का? यांना आवरण नाही. प्रोकॅरियोटिक सेलला आवरण नाही. प्रोकॅरियोटिक सेलला आवरण नाही. त्यामुळे काय होतं कोमल मॅडम? केंद्रक दिसत नाही. बरोबर आहे. केंद्रक दिसत नाही, अंगके दिसत नाही. ह्याच्यामध्ये रायबोझोम्स सारखे आढळतात. रायबोझोम्स ऑल बॅक्टेरियामध्ये हे आढळतात. ऑल बॅक्टेरिया. ऑल बॅक्टेरियामध्ये आढळतात. कळालं? ओके. आता दृश्य केंद्रकीय. दृश्य केंद्रकीय युकॅरियोटिक. युकॅरियोटिक युकॅरियोटिकला आवरण असते. त्याच्या पूर्ण विरुद्ध आवरण असते. बरोबर. केंद्रक आहे. अंग काय आहेत? अंग काय आहेत? एक्झाम्पल हे वनस्पती आधी जीव सगळीकडे आढळतात, जेवढे सजीव आहेत तिकडं. आणि आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं वनस्पती आणि प्राणी पेशी. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. आता वनस्पती पेशीचे आपण पुढं 3 प्रकार बघितले होते. बरोबर आहे. पॅरेकायमा, दुसरा बघितला होता कोलेनकायमा, आणि तिसरा बघितला होता आपण सेलेनकायमा. ओके. आणि ह्या प्राणी पेशीमध्ये आपण बघितले होते मसल सेल, नर्व सेल, थर्ड बघितलं होतं ब्लड सेल. बरोबर आहे. ब्लड सेल एवढ्या आपण बघितल्या होत्या. ह्याच्यानंतर आपण पाहिलं होतं उती. प्राणी पेशींचे ह्यांचे कार्य वगैरे आपण घेतलं होतं, जे ते थोडं थोडं सांगितलं होतं. आता पुढे बघितलं होतं आपण उती. पेशींनंतर आपण बघितलं होतं उती. आता ह्या उतीचा आता शिकवल्यामुळे डायरेक्ट मी घेणार वनस्पती उती. वनस्पती उती. वनस्पती उतीमध्ये मुख्य 2 प्रकार पडतात. आता आल्या आल्या रिवाइज केलं होतं मी ह्याचं. विभाज्य उती आणि इकडं अविभाज्य उती. अविभाज्य उती. बरोबर आहे. आता ह्या विभाज्य उतीमध्ये 3 प्रकार पडतात. प्ररोह, पार्श्व, आंतरीय. आणि ह्या अविभाज्यमध्ये सरल आणि जटिल. ओके, लक्षात आहे. या प्ररोहाचे मध्ये काय होतं? खोडाची लांबी वाढवतात. नंतर पार्श्व काय करतं? मूळ आणि खोडाची रुंदी. आंतरीय मध्ये काय होतं? दृढ वृद्धी. ओके, वृद्धी पाहिली होती की नाही? नंतर
घेतलं होतं आपण हे. इथं अविभाजित म्हणजे इथं स्थायी पण घेता येते. स्थायी स्थायी त्याचं दुसरं नाव इथं आपण स्थायी. आता ह्या स्थायी युतीमध्ये सरल घेतलं होतं आपण. सरल, ह्या सरलच्या पुढे 3 प्रकार पडतात. सरलचे मूल युती आताच घेतलं आपण, स्थूल कोण, आणि ह्या मूल युतीचे पुढे 2 प्रकार, हरित आणि वायू. हरित आणि वायू युती. हा दुसरा स्थूल कोण, आणि तिसरा होता दृढ. दृढ. ओके. त्याच्यानंतर आपण स्थायी युतीचा दुसरा प्रकार घेतला होता सरल युती. हे सॉरी, सरल युती मधले हे 3 झाले. आता जटिल युती. जटिल युती. जटिल युतीमध्ये पहिला होता जलवाहिन्या आणि दुसरी होती रसवाहिनी. ओके. जलवाहिन्या जल वाहून नेतात, रसवाहिन्या अन्न वाहून नेतात. ही वनस्पती झाल्यानंतर आपण घेतली होती प्राणी युती. प्राणी युतीमध्ये तेच टाईप होते, सरळ युती आणि इकडं जटिल युती. ओके. सरळ युती आणि जटिल युती. सरळ मध्ये होता तुमचा अभिस्तर युती. अभिस्तर युती. हे अभिस्तर युती कुठे कुठे आढळतात? त्वचा, जठर, आतडे, फुफ्फुस एक्सेट्रा. हे आपल्या ग्रंथीमध्ये वगैरे पण आढळतात. ओके. आता जटिल. जटिलच्या पुढे 3 प्रकार पडतात, संयोजी, स्थायू आणि चेता. आता संयोजी युती ज्या आहेत त्या आपल्या कनेक्टिव्ह म्हणजे जोडणाऱ्या, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू, बोन टू बोन वगैरे. स्थायी युती ज्या आहेत त्या मसल्स. आता या मसल्सच्या पुढे 3 प्रकार पडतात. या मसल्स युतीच्या पुढे 3 प्रकार पडतात, ऐच्छिक युती, अनैच्छिक युती आणि हृदय युती. समजलं? याच्यात आताच बघितले आपण. ऐच्छिक युती काय करतात? मना आपलं कंट्रोल असणाऱ्या युती. अनैच्छिक जिथे कंट्रोल नाही, हृदय युती कार्डियक म्हणजे ते हृदयाचं काम बघतात त्या. चेता युती जे आहेत ते मेसेज तयार करतात, सिग्नल तयार करतात. समजलं? समजलंय? क्लिअर आहे इथपर्यंत? उद्याच्या याच्यावरचे काही क्वेश्चन आन्सर घेऊया आपण. काही क्वेश्चन आन्सर घेऊ. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके.